या हा जो सगळा वारसा आहे तो मुळामध्येच निडर बनण्याचा आहे, निर्भय बनण्याचा आहे. मग तो धर्मसत्तेच्या विरोधात असेल, ते जातीयतेच्या विरोधामधला असेल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ठाम भूमिका घ्यायची, सत्य जे आहे तेच फक्त लोकांना सांगत राहायचं. आणि अशा वातावरणामध्ये लोक खरोखर भयग्रस्त झालेले आपल्याला दिसतात. मला खूप म्हणजे आठवतं सुद्धा की मी बऱ्याच वेळेला कोल्हापूरला यायचो. म्हणजे माझ्या पत्रकारितेच्या निमित्ताने, त्याच्या आधी मी पहिल्यांदा 89ला इंजिनियर म्हणून कोल्हापूरला आलो होतो. ओपल एकदम कौलारू होतं, समोर एक सिनेमा थिएटर होतं. त्यावेळेला मी 54 दिवस राहिलो होतो. की सगळ्या या पट्ट्यामधली इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजेस ही इन्स्टॉल करण्याचं त्यावेळेला काम होतं. तर तो काळ मी बघितलेला होता. आणि मग माझं त्यावेळेपासून या शहरावरती अत्यंत प्रेम होतं की असं आत बाहेर छक्केपंजे करणारी माणसं मला तरी भेटली नाही. जे काय आहे ते समोरासमोर तोंडावर, चांगलं असेल वाईट असेल जे काय असेल ते. तर हा खूप विलक्षण अनुभव या शहरातला होता आणि म्हणून खूप प्रेमात पडल्यासारखं झालं होतं. आणि मग हा जो काळ बदलत गेला, म्हणजे खूप रॅपिडली बदलला की म्हणजे अगदी आपण हे बघितलेलं होतं की निर्भया प्रकरण झालं त्यावेळेला अख्खा देश रस्त्यावर आला होता. रात्रभर मेणबत्त्या घेऊन लोक शहरांमध्ये चालत होती. आणि तोच देश काही 9-10 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर संसदेच्या सभागृहाचं उद्घाटन होत असताना महिला पहिलवान मुलींवरती मारहाण केली जाते, त्यांना फरफटत उडवून दिलं जातं. आणि म्हणजे त्या पहिलवान आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या पहिलवान आहेत त्या त्यांच्या वजनाच्या दुप्पट वजन उचलू शकतात, उचलून फेकू शकतात मारणाऱ्याला. ते काहीही न करता त्या अहिंसक मार्गाने आंदोलन करतायत. त्या ज्या बॅकग्राऊंडमधून येतात, हरियाणामधून, की जिथं अत्यंत हेडस्ट्रॉंग अशी लोक असतात, त्या तिथं शांतपणाने त्या आंदोलन करतात. आणि हे होतं. आणि याच्यावरती देशामध्ये एक मेणबत्ती पेटत नाही. हे 9 वर्षात झालेलं स्थित्यंतर आहे. या महिलांवरती अत्याचार. मी आज सकाळी पण एकांश बोलताना बोललो की आपल्याकडे असे नेते आहेत ना महाराष्ट्रात की जे महाराष्ट्रातल्या कुस्तीगीर परिषदेचे कित्येक दशक प्रमुख होते. त्यांना या महिला कुस्तीगिरांबद्दल एक स्टेटमेंट काढावं असं वाटत नाहीये महिना दीड महिन्यामध्ये गेल्या. आणि मग हे जे वातावरण आहे, म्हणून मग ती दुसरी कविता मला जी आठवली की माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग इसे लगा रहे थे खामोश रहे तुम. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे तुम. अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है तब क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? तर आज मग ती कुऱ्हाड हातात उचलण्याची वेळ आलेली आहे. आणि ही कुऱ्हाड ही सत्याची कुऱ्हाड असायला हवी. ही कुऱ्हाड निर्भयतेची, निडरतेची कुऱ्हाड असायला हवी. आणि ती या सगळ्या धर्मसत्ताक पद्धतीने आणि अत्यंत जातीय पद्धतीने जो विद्वेष पसरवला जातोय धर्माधर्मात, जाती जातीमध्ये, आणि अत्यंत दमनकारी पद्धतीने लोकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, याच्या विरोधामध्ये ती कुऱ्हाड उचलायला हवी आणि हा विषवृक्ष तोडायला हवा. आज ही वेळ आलेली आहे. आणि खूप चांगली गोष्ट आहे की मला सुद्धा हे कोल्हापूरमध्ये बोलायला मिळतंय. कारण ही परंपरा इथूनच महाराष्ट्राने घेतली पाहिजे आणि घ्यायला हवी, कारण तोच इथला वारसा आहे. त्यामुळे हे व्हायला हवं. आणि हे अगदी छत्रपती शाहू महाराजांपासून किंवा ताराराणींपासून ते अगदी गोविंदण्णा पानसरेंपर्यंतचा ही परंपरा आहे की या प्रत्येक गोष्टीच्या विरोधामध्ये कोल्हापूर उभं राहिलेलं आहे. कोल्हापूरनी महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे आणि म्हणून हे इथं होणं खूप गरजेचं आहे. आज जे काही संसदेचं सभागृहाचं उद्घाटन झालं आणि आतमध्ये मनूचं म्युरल लावलंय संसदेमध्ये. मला असं मनात आलं की बाबासाहेब आंबेडकरांना काय वाटलं असेल आज की ज्या देशाचं संविधान मी लिहिलं त्या देशाच्या संसदेच्या सभागृहाच्या आतमध्ये जी म्युरल्स लावली त्याच्यामध्ये ऋषी मुनींची म्युरल्स आहेत, त्यात मनूचं म्युरल आहे. आणि याच्याबद्दल अवाक्षर प्रसार माध्यम काढत नाहीत.
मग ते लोटांगण नाही, त्या अक्षरशः पाय चाटावे लागलेले आहेत सत्तेचे. आज नरेंद्र मोदी किंवा अमित शहाने त्यांच्या बुटावरती, स्वतःच्या बुटावर जर विष टाकलं तर उद्या 100 पत्रकार मेलेले सापडतील. आणि याबद्दल बोलायचं नाही. पत्रकारितेचं कर्तव्य आहे की लोकांना सत्य सांगा आणि सैतानाला शर्मिंदा करा. पण सत्य न सांगण्याचाच वसा घेतल्यासारखं चाललेलं आहे. अशाच पद्धतीने प्रसार माध्यमं, मुख्य प्रसार माध्यमं हे वागायला लागले. ते केरला स्टोरी नावाचा एक फालतू चित्रपट काढला, त्याच्या आधी काश्मीर फाईल्स नावाचा खोटा काढला. हे एका प्रचार करताना सांगायचं की 32,000 घटना घडल्या आणि न्यायालयामध्ये गेल्यानंतर कबूल करायचं की नाही एकच घटनेवरती हा चित्रपट बनवलाय. आणि याच्यातलं मग वास्तव काय? म्हणून मग मी ती युट्यूबला सिरीज सुरू केली, पेशवा स्टोरीज नावाने, की स्त्रियांच्या शोषणाबद्दलच जर इतकं केरला स्टोरी, बिर्ला स्टोरी तुम्ही काढताय, मग मी खरे पेशवा स्टोरी तुम्हाला सांगतो काय आहे. आणि त्याची सिरीजच सुरू करून दिली. आज सुद्धा जो विषय आलेला आहे म्हणजे शिवराज्य किंवा शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि सावरकर हे का सांगण्याची वेळ येते आहे. मी भारत जोडो यात्रेला मला बोलावलं होतं पहिल्या दिवशी 8 तारखेला, आणि राहुल गांधींनी मला विचारलं की तू या पुस्तकास, माझं आत्ताचं जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या कार्यक्रमाला तू मला का नाही बोलवलंस. तर मी त्यांना असं म्हटलं कारण मला हा विषय पॉलिटिसाइज होऊ द्यायचा नाही. तो एका न्यायाधीशाच्या खुनाबद्दलचा आहे, तो तस राहिला पाहिजे. पण पुढचं पुस्तक मला आवडेल तुम्ही आलात तर. तर म्हणे कटलं असेल. तर म्हटलं सावरकरांवर. तर म्हणे टायटल काय पुस्तकाचं? म्हणे अ लॅम्प लायनाइज्ड. म्हणजे हसले. मग मला म्हणे की इंटरेस्टिंग आहे. म्हटलं इंटरेस्टिंग नाही, ॲप्रोप्रिएट आहे. मग म्हणे किती पानाचं आहे? तर म्हटलं साधारण 1000 पानांचं आहे. म्हणे एवढं मोठं आहे? म्हटलं हो, 200 फोटो आहेत. तर म्हणे फोटो कसे आहेत? 200. तर म्हटलं सर्व कागदोपत्री पुरावे जेवढे आहेत त्या सर्व पुराव्यांचे फोटो आहेत. मग त्यांची सर्वच्या सर्व मर्सी पिटिशन्स आहेत. त्यांचा पहिलं खटला जो लंडनमध्ये झाला होता, मार्गारेट लॉरेन्सला बलात्काराचा प्रयत्न केला होता, त्याच्याबद्दल त्यांना जी 4 महिन्याची शिक्षा झाली होती, ते सगळे केस पेपर्स त्याच्यामध्ये आहेत. इंग्रजांबरोबर साईन केलेलं ॲग्रीमेंट आहे की माझं आयुष्य मी गांधी, मुसलमान आणि काँग्रेस यांचा विरोध करण्यामध्ये खर्च करेन. त्यांचा द्विराष्ट्राचा सिद्धांत आहे. त्यांनी पहिल्यांदा हा जो शाप दिला हिंदुत्व नावाचा, या नावाने पुस्तक लिहिलं. आणि लबाडी अशी की ते पुस्तक लिहिताना ते एक मराठा या टोपण नावाने लिहिलं. म्हणजे या पुस्तकामध्ये जो धार्मिक द्वेष दिलेला आहे, या धार्मिक द्वेषातून जी द्विराष्ट्राची संकल्पना मांडलेली आहे, याच्यातून उद्या कंट्रोवर्सी झाली तर ती कुठल्या तरी मराठ्यांनी लिहिलं म्हणून सांगून नामानिरळ व्हायला मोकळे. जे कायमच तसा प्रयत्न त्यांनी केला आयुष्यभर. एकाही गोष्टीची जबाबदारी स्वीकारलेली नाही, असा अत्यंत बेजबाबदार माणूस. तर या सगळ्या गोष्टींची म्हटलं त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स असतील. इंग्रजांच्या लष्करामध्ये भरती करण्यासाठी हे कसे सर्क्युलर काढत होते, पत्र काढत होते, त्यांना मदत करा असं इंग्रज कसं लिहित होते. मग पेन्शन वाढवून मिळावे म्हणून केलेले अर्ज, मग ते सगळे कागदपत्र आहेत. या व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी आहेत असं त्यांना म्हटलं. मग ते म्हणे पण आत्ता 2023 साली हे पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं? तर म्हटलं याचं कारण असं आहे की आज ज्या घटना घडत आहेत या आयसोलेशनमध्ये घडत नाही आहेत. त्याच्या पाठीमागे एक थेअरी आहे आणि ती थेअरी या माणसाने लिहून ठेवली आहे 100 वर्षापूर्वी. आज बिल्किस बानोचे आरोपी सोडून दिले जातात, तिच्यावरती बलात्कार करून तिच्या कुटुंबियांची खून करणारे आरोपी हे सोडून दिले जातात. आणि आपल्याला असं वाटतं ही एक ॲबरेशन आहे, हे एक घडलेली घटना आहे. पण ती एक घडलेली घटना नसते, कारण त्याच्यामागे एका माणसाने, याच विनायक दामोदर सावरकरांनी ही थेअरी लिहून ठेवली आहे की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे आणि ते विरोधकांच्या बाबतीमध्ये वापरलं पाहिजे, कारण त्यामुळे विरोधक नामोहरम होतो, तो त्याचं मनोधैर्य गमावून बसतो. आणि मग आज गुजरातमध्ये ज्या वेळेला विरोधकांचं नामोहरम करायचं असतं त्यावेळेला बिल्किसच्या आरोपींना सोडलं जातं, त्यांचं स्वागत केलं जातं, त्यांचा सत्कार केला जातो. याच्या मागे थेअरी आहे. 100 वर्षापूर्वी असं लिहून ठेवलं जातं की दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चन्स हे रक्तपिपासू आहेत, दे आर ब्लड सकर्स, आणि यांना एकतर हिंदू समाजामध्ये ॲसिमिलेट आणि मर्ज, यांना त्याच्यामध्ये सामील व्हावं लागेल, किंवा हिंदू समाजाच्या दयेवर जगावं लागेल. दे विल हॅव टू लिव्ह ॲट द मर्सी ऑफ द मेजॉरिटी कम्युनिटी.
त्यांना कोणतेही स्पेशल राईट्स मिळणार नाहीत, हे लिहून ठेवलं जातं 100 वर्षापूर्वी, आणि मग CAA NRC आणलं जातं. हे आपोआप काहीही घडत नाही आहे. आणि ही थेअरी 100 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आज एक्सपोज जर करता आली, आज हे जे कायदे वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करतायत त्याचं कारण हे लो IQ बुलडोझर आहेत. आज जे सत्ताधीश आहेत ते लो IQ बुलडोझर आहेत. यांच्यासाठी थेअरी कोणीतरी लिहून ठेवलेली आहे, ती फक्त आज बुलडोज करून लोकांवरती लादण्याचं काम केलं जात आहे. आणि म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे, आणि म्हणून हे लिहिण्याची वेळ आली आहे. म्हणजे कित्येक जणांना माहितीच नाही की यांच्या समग्र सावरकरमध्ये 241 पान नंबरवरती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका न्हाव्याशी केली आहे. म्हणजे व्यवसाय किंवा समाज जात म्हणून मी नाही म्हणत आहे, पण शिवाजीच्या तलवारीपेक्षा धार तर माझ्या नारू न्हाव्याच्या वस्ताऱ्याला आहे, आणि शिवाजीच्या पराक्रमाचा आज आम्हाला काय उपयोग, असं त्यांनी लिहिलंय. आम्हाला उपयोग नाही शिवाजीच्या पराक्रमाचा, त्याच्या तलवारीपेक्षा आमच्या न्हाव्याच्या वस्ताऱ्याला जास्त धार आहे. आणि आपण या लोकांना दैवत म्हणायचं नाही, यांना वीर म्हणायचं. याच्यात किंवा जी गोष्ट म्हणजे लहानपणापासून जी गोष्ट आम्हाला सांगितली गेली की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाने परत पाठवलं, आणि नुसतं सन्मानाने परत नाही पाठवलं तर आमची आई इतकी सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो असं म्हटलं. आपल्या आईचा दर्जा दिला. परस्त्रीचा सन्मान कसा करायचा हे माझ्या राजाने मला शिकवलं, जे आमच्या घराघरामध्ये आपल्याला शिकवलं गेलं लहानपणामध्ये. आणि त्यामुळे परस्त्रीबद्दल बघण्याची एक भावना अत्यंत आदराची ही आपल्या मनामध्ये जन्माला आली. त्याच घटनेबद्दल हे सावरकर असं म्हणतात की ती शिवाजीची सद्गुण विकृती होती. ही विकृती होती. आणि मग मार्गारेट लॉरेन्स बरोबर जे बलात्काराचा प्रयत्न केला ते काय होतं, यांनी ज्याच्याबद्दल यांना 4 महिन्याची शिक्षा झाली, यांनी गुन्हा कबूल केला. म्हणजे इंग्रजांनी इतक्या सभ्य भाषेत लिहिलं ते आरोपपत्र की त्यांनी असं म्हटलं, ही हॅज बीन अरेस्टेड फॉर अटेम्प्टिंग टू ऑफेंड द मॉडेस्टी ऑफ अ ब्रिटिश वुमन. हे ते सभ्य भाषेत त्यांनी लिहिलं. यांनी यांच्या कबुली जबाबामध्ये वर्णन करून सांगितलं की यांनी काय काय केलं त्या बाईबरोबर. इतकं ओंगळवाणं. आणि मग ही विकृती नाही, यांच्या पत्नीचं चरित्र आहे ते यांनी मार्केटमधून गायब केलं. ते मी आता पुन्हा प्रकाशित करतोय, आणि ते पुन्हा प्रकाशित करून माझ्या असलेल्या पुस्तकांबरोबर फुकट वाटणार आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, ती माऊली त्यांची पत्नी स्वतःच्याच मुलीला सांगते की अंदमानातून आल्यापासून यांचा ताळतंत्र सुटला होता. मला कधीही यांनी जवळ घेतलं नाही, कारण माझे दोन्ही गुडघे फुटले होते. पण माझे गुडघे का फुटले हे सुद्धा या माणसाने मला विचारलं नाही. यांना तिकडे कोलूवर झोपलं असं कळलं, म्हणून मी 2 वर्ष घरामध्ये गुडघ्यावर फिरले, म्हणून माझे गुडघे फुटले. तर यांनी मला कधीही जवळ नाही केलं. दिवसभर वेगवेगळ्या गजरा माळलेल्या बायका घरामध्ये येत राहायच्या. दार लावून घेतलं जायचं, कडी बंद केली जायची, आणि वेगवेगळे आवाज येत राहायचे. याची तक्रार ज्या वेळेला मी घरामध्ये केली तेव्हा घरच्यांनी मला सांगितलं, त्याची 10 वर्ष उपासमार झाली आहे, तू समजून घे. मग याची 10 वर्ष उपासमार झाली तर मी काय पंचपक्वान्नाची जेवण करत होते का, हे ती माऊली म्हणते. आणि मग ही विकृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीचा सन्मान करून तिला आईचा दर्जा देऊन परत पाठवलं तर ती विकृती. आणि हे फक्त स्त्री शोषणाचा विचार करणारे अत्यंत मनुवादी अशा पद्धतीची विचारसरणी. छत्रपती संभाजी महाराजांचं तर आपल्याला सगळ्यांना आता ते एक्सपोज सावंत सरांपासून प्रत्येकाने केलेलंच आहे की बदफैली. छत्रपती संभाजी हा बदफैली होता असं हे लिहितात. मग हे काय होते, वीरा करंदीकर नावाचे फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक होते, संघाचेच होते. संत साहित्याचा त्यांचा खूप अभ्यास होता आणि अत्यंत बुद्धिमान हुशार माणूस. त्यांचंही बालपण कोल्हापुरात गेलं, नंतर सांगलीत गेलं, मग पुण्यामध्ये ते शिकायला आले. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनीच काढलेल्या शाळेत ते शिकले.
त्यांनी असं लिहिलं की रत्नागिरीमध्ये लहानपणी यांची भाषणं ऐकण्यासाठी आम्ही सायकलवर 20-20 मैल जायचो आणि 20-20 मैल गेल्यानंतर यांची भाषणं आम्ही ऐकायचो. एक दिवशी प्रत्यक्ष त्यांना भेटावं अशी इच्छा झाली म्हणून रत्नागिरीला त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी गेलो तेव्हा कळलं की ते बाहेर गेलेले आहेत, घरात नाही आहेत. म्हणून पतित पावन मंदिरात गेलो. तिथं गेल्यानंतर समजलं की या मंदिरावर गावकऱ्यांनी बहिष्कार घातलाय. म्हणून ब्राह्मणआळीत गेलो आणि ब्राह्मणआळीत गेल्यानंतर यांच्या चारित्र्याबद्दल अत्यंत धक्कादायक गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि मग त्या काय त्या त्यांनी पुढे वर्णन केल्या ज्या मी भाषणात सांगू शकत नाही. मी सावरकरांची ज्यावेळेला बातमी स्टोरी केली त्यावेळेला त्यांचं आहे एक वारस तो टेलिव्हिजन चॅनलच्या एका डिबेटवरती मला म्हणे तुला लाज नाही वाटत का त्यांच्याबद्दल लिहायला. म्हटलं मला लिहायला का लाज वाटेल, त्यांनी केलं ना बाबा. म्हटलं त्यांनी जे केलं ते मी लिहिलं. मग त्यांनी माझ्यावर केस पण केली होती. त्या केसची पण गंमतच झाली. पहिल्यांदा मला सांगितलं की जामीन घ्या तर मी म्हटलं मी जामीन नाही घेणार. जज मला म्हटले मग तुम्हाला अटक करायला लागेल. म्हटलं करा. म्हणजे पुढची तारीख 4 महिन्यांनी येईल. म्हटलं येऊ द्या. तर म्हणजे कळतंय का तुम्हाला काय बोलताय. म्हटलं हो कळतंय मला, आयुष्यभर कष्ट केलेत. म्हटलं मी लहानपणी रस्त्यावर पेपर विकलेले आहेत, नंतर टेलिव्हिजन रिपेअरिंग केलेलं आहे, मी सगळे कष्टाने जगलेलो आहे, 4 महिने फुकट खाईन. मग ते म्हणे की पण तुमच्यावर केस काय माहिती आहे का. म्हटलं मला माहिती आहे. ज्या माणसाबद्दल मी एक शब्द लिहिला नाही अशा माणसाने माझ्यावर केस केली आहे आणि ज्या माणसाबद्दल मी लिहिलंय तो हयात नाही आहे. अशा केसमध्ये तुम्हाला मला अटक करायची आहे, करा. म्हटलं संध्याकाळपर्यंत तुम्ही भारतात प्रसिद्ध व्हाल. म्हटलं अशा केसमध्ये अटक केल्यावर. मग ते म्हणे मी तुम्हाला बॉन्डवर सोडतो. त्यांनी बॉन्डवर सोडलं. मग पुढच्या वेळेला मी 6 हमाल घेऊन गेलो आणि 20-22 हजार कागदांचे गठ्ठे त्यांच्या खांद्यावर दिले आणि वरती नेऊन ठेवले कोर्टात. म्हणे हे काय म्हणे. म्हटलं हा पुरावा आहे. म्हणजे म्हटलं मी काय काल्पनिक स्टोरी थोडीच लिहिली, मी या पुराव्याच्या आधारावरती लिहिली. आता याच्यावरून झाली आहे तर हा पुरावा दाखल करून घ्या आणि यातल्या प्रत्येक पानावर आपण सुनवाई करू. किती कागद आहेत म्हणे. म्हटलं 22,000. म्हणे तुम्ही बॉक्समध्ये या. म्हणे मला बॉक्समध्ये बोलावलं. म्हणे 22,000 कागद आहेत. म्हटलं हो. आता हा माझ्या बाजूने पुरावा म्हणून दाखल करून घ्या. खरे आहेत का म्हणे कागद. म्हटलं कुठलाही गठ्ठा उघडून कुठलाही फोल्डर काढायला सांगा. म्हटलं तुमच्याच माणसाला. त्यांनी सांगितलं ते काढ म्हणे. असं मला दाखवलं. मी फक्त असं बघितलं. म्हटलं द्या द्या असं म्हणून मला हसू यायला लागलं. मला म्हणे हसायला काय झालं म्हणे. म्हटलं काय नाही, मला फक्त एकच विचारायचं आहे. म्हटलं अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यासाठी किमान निकष काय असतात. म्हणजे काय. तर म्हटलं म्हणजे माणूस अब्रूदार पाहिजे की नाही. अब्रूदार माणूसच अब्रूनुकसानीचा दावा करू शकतो ना. तर म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे. म्हटलं माझं काहीच म्हणणं नाही, कोर्टाने ठरवावं अब्रूदार आहे की नाही. ते फोल्डर तुम्हाला दिलंय ते लंडनच्या केसबद्दलचं आहे. म्हटलं आणि त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. असा माणूस अब्रूदार असतो का हे न्यायालयाने ठरवावं, कारण न्यायालयानेच त्याला शिक्षा दिलेली आहे त्याबद्दल. आणि या शिक्षेच्या कालावधीबद्दल त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात धादांत खोटं लिहिलं आहे. त्यांनी असं लिहिलंय की लंडनमध्ये इंग्रज पोशाखाची होळी केली, लंडनमध्ये ब्रिटिश कपड्यांची होळी केली म्हणून मला 4 महिने तुरुंगात ठेवलं. आता एक्झॅक्टली तोच कालावधी प्रत्यक्ष केस पेपरवरून असं दिसतो की वेगळ्याच गोष्टीसाठी हे तुरुंगात होते. तर ही केस तर आहेच आहे म्हटलं, पण आत्मचरित्रामध्ये धादांत खोटं लिहिणं असाही माणूस अब्रूदार आहे का. आणि हे सगळं कशी सुरुवात झाली. म्हणजे मी खरं तर ती एक गांधी यात्रा करत होतो. गांधीजी साऊथ आफ्रिकेहून भारतात परत आल्याला 100 वर्ष होणार होती आणि मोदींचं सरकार आलेलं होतं 2014ला. 2015 जानेवारीला त्याला 100 वर्ष होणार होती गांधीजींच्या भारतभराच्या त्या भ्रमणाला. म्हणून 100 वर्षानंतरचा भारत काय विचार करतो हे पाहण्यासाठी म्हणून मी ट्रेननी भारतभर फिरलो त्याच मार्गावरून 17,432 किलोमीटर, तसंच जनरल क्लास कंपार्टमेंटमधून. आणि त्या ट्रेनमध्ये लोकांबरोबर इंटरॅक्शन करत असताना जे अनुभव येत होते, विशेषतः मुघलसराय स्टेशनला, म्हणजे मी वाराणसीहून पटण्याला चाललेलो होतो आणि मुघलसराय स्टेशनला सकाळी 6:30ला ट्रेन थांबली आणि ट्रेन थांबल्यानंतर 10-12 मुलं डब्यामध्ये चढले आणि घरचा गोंधळ चालू होता. तर मी खालीच बसलेलो होतो कारण खूप गर्दी होती. तर मी असं वाकून त्यांचे फोटो काढायला लागलो. तर ते आले माझ्यापाशी आणि मग त्यांच्याबरोबर जी चर्चा झाली त्याच्यानंतर मला असं वाटलं की याच्या पुढची आपली स्टोरी ही सावरकरांवर असायला हवी.
आणि म्हणून गांधी स्टोरीचा जो शेवटचा पॅराग्राफ होता तो हाच होता की संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये, म्हणजे तुम्हालाही माहिती असेल, जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या तस्विरी अशा समोरासमोर लावलेल्या आहेत. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ज्या वेळेला सर्व मंत्रिमंडळ त्या सेंट्रल हॉलमध्ये येऊन सावरकरांना आदरांजली वाहायला जमलं, त्यावेळेला मी असं लिहिलं की त्या आदरांजली वाहत असताना त्या सर्वांना महात्मा गांधींकडे नकळत पाठ फिरवावी लागलेली होती. आणि हेच या देशाचं राजकीय वास्तव आहे की गांधी स्वीकारायचे असतील तर सावरकरांकडे पूर्ण पाठ फिरवायला लागेल, सावरकर स्वीकारायचे असतील तर गांधींकडे पूर्ण पाठ फिरवायला लागेल. एका वेळी दोघांकडे पाहता येणं फक्त दुतोंड्या माणसाला शक्य आहे. आणि मग त्यावेळेला माझ्या डोक्यात हे सुरू झालं की सावरकरांबद्दल शोध घेतला पाहिजे, माहिती अजून घेतली. आणि त्यात मी नाशिकचा होतो, नाशिकमध्ये खूप कहाण्या ऐकल्या होत्या. माझे आजोबा 94 वर्षाचे असताना वारले. ते कायम लहानपणापासून सांगायचे की हा बोगस माणूस होता, हा बोगस माणूस होता. तर ते काय हे समजत नव्हतं, कारण बाकी उर्वरित समाजामध्ये खूपच कहाण्या होत्या, खवळलेल्या समुद्रात उडी मारली वगैरे अशा गोष्टी सगळ्या ऐकत होतो. किंवा ते गाणं दरवर्षी आमच्या शाळेच्या गॅदरिंगला नेमजसीने गाणं म्हणून घेतलं जायचं. मग असं वाटलं की, आणि शेवटी असं आपलं सांख्यदर्शन, म्हणजे आता हे जे सो कॉल्ड हिंदुत्ववादी आहेत ना, यांनी थोडंसं ओरिजिनल रायटिंग्स ज्या आहेत या वाचायला हव्यात. सांख्यदर्शन नावाचं एक हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं एक दार्शनिक हे आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की सत्य म्हणजे एक पंचधातूचा समजा खांब आहे, आणि तो पंचधातूचा खांब बघायला 4-5 दिशांनी 8 दिशांनी माणसं आली, ते एकाला वाटतो तो तांब्याचा आहे, एकाला वाटतो पितळ्याचा आहे, एकाला वाटतं चांदीचा आहे, एकाला वाटतं लोखंडाचा आहे, असं त्याच्या नजरेने तो पाहतो. आणि म्हणून सत्य शोधायचं असेल तर सत्याला प्रदक्षिणा घालावी लागते, मग त्याचं पूर्ण रूप आपल्याला काय कळतं. आणि म्हणून या विषयाचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या वेळेला सुरू केलेलं होतं त्यावेळेला दिल्लीमधली नॅशनल आर्काइव्ज असेल, नेहरू मेमोरियल लायब्ररीमधल्या असतील आर्काइव्ज ठेवलेल्या, नेहरू मेमोरियल म्हणजे ऑडिओ व्हिडिओचं खूप प्रचंड आहे. म्हणजे हे फार सांगतात ना, आत्ता फार लेटेस्ट काहीतरी चाललं होतं की भगतसिंगांचं कसं भगतसिंग यांच्याबद्दल आदर होता वगैरे. तर भगतसिंगांना मारायचं होतं स्कॉटला आणि मेला सॉन्डर्स मेल्यानंतर स्कॉटची बदली झाली लाहोरहून मुंबईला. आणि म्हणून दुर्गा भाभी ज्या होत्या भगवती चरण व्होरांची पत्नी, तर भगवती चरण व्होरा तर बॉम्ब बनवत असताना जंगलामध्ये स्फोट झाला आणि त्यातच ते वारले. पण दुर्गा भाभी स्कॉटला मारण्यासाठी मुंबईला आल्या आणि बरोबर शचीला घेऊन आल्या. शची जो त्यांचा 9 वर्षाचा मुलगा जो भगतसिंगांना लंबू चाचा म्हणायचा, त्या मुंबईला आल्या. मुंबईला आल्यानंतर त्या दादरला सावरकर सदनला गेल्या. सावरकरांच्या घरी त्यांनी शचीला सोडलं आणि त्यांना सांगितलं माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला कानपूरला अमुक अमुक पत्त्यावर पाठवा आणि हे 300 रुपये असे दिले त्यासाठीचा जो काही खर्च येणार असेल ते. आणि त्या गेल्या स्कॉटला मारायला. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी स्कॉटवरती फायरिंग केलं. स्कॉट जखमी होऊन खाली पडला. त्यांना असं वाटलं हा मेला, तर त्या तिथून पळाल्या. लपत छपत दुर्गाभाभी मुंबईमध्ये फिरत राहिल्या. 3ऱ्या दिवशी त्या यांच्या घरी गेल्या शचीला घ्यायला. त्यावेळेला यांनी सांगितलं की ती घटना आम्हाला कळल्यानंतर आम्ही शचीला घराबाहेर काढलं की ही ब्याद आमच्या गळ्यात नको, हे वाक्य आहे. ही ब्याद आमच्या गळ्यात नको म्हणून आम्ही शचीला घराबाहेर काढलं. मग त्या 2 दिवस शोधत फिरल्या पुन्हा शचीला. तो एका व्यायामशाळेच्या बाहेर फुटपाथवर झोपलेला त्यांना सापडला. त्यांनी त्याला घेतलं आणि त्या परत कानपूरला आल्या. कानपूरला आल्यानंतर त्यांनी बरोबरच्या क्रांतिकारकांना जेव्हा हा सगळा प्रसंग सांगितला त्यावेळेला ते चिडले दुर्गाभाभींवरती आणि ते दुर्गाभाभींना म्हणाले की अविश्वसनीय लोकांच्या यादीमध्ये ज्याचं नाव पहिले आहे अशा माणसाच्या घरी तू गेलीच का बरं. आणि हे मी काल्पनिक सांगत नाहीये, हा दुर्गाभाभींचा व्हिडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू आहे. दुर्गाभाभी 96व्या वर्षी वयाच्या वारल्या. आणि नेहरू मेमोरियलनी केलेलं हे फार मोठं काम आहे की या सगळ्या क्रांतिकारकांचे ऑडिओ व्हिडिओ इंटरव्ह्यूज त्यांनी घेऊन ठेवले. ते त्या नेहरू मेमोरियलच्या आर्काइव्हमध्ये. आता त्यांनी नष्ट केले असतील तर केले असतील, पण माझ्याकडे त्याची कॉपी आहे दुर्गाभाभींच्या.
हे यांचं आणि भगतसिंगांचं होतं. सुभाषचंद्र बोसांना यांनी म्हणे प्रेरणा दिली. सुभाषचंद्र बोस 22 जून 1939 मुंबईमध्ये आले. एका दिवशी त्यांनी सकाळी पहिल्यांदा मोहम्मद अली जिनांबरोबर भेट घेतली, दुपारी त्यांनी सावरकरांची भेट घेतली, संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार होती. दुपारची सभा झाल्यानंतर सावरकरांबरोबरची भेट झाल्यानंतर त्यांनी संध्याकाळची सभा रद्द केली आणि शरदचंद्र बोसला पत्र पाठवलं, त्यांच्या भावाला. आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की हा माणूस वेडा आहे. महात्मा गांधींच्या द्वेषाने याला इतकं वेड लावलेलं आहे की हा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय प्रवाहामध्ये येणार नाही, हा देशाचे तुकडे करेल. आणि म्हणून मी निराश होऊन संध्याकाळची सभा रद्द करतोय. आणि हे थापा मारतात सुभाषचंद्र बोसांना यांनी प्रेरणा दिली. सावरकरांनी हिंदू महासभेचे मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढले. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड काढला गेला. आणि त्या रिक्रुटमेंट बोर्ड्सला स्थापनेच्या वेळेला पाठवलेली पत्र आणि नंतर वेळोवेळी पाठवलेल्या पत्रांमध्ये त्यांनी असं लिहिलं की नॉर्थ ईस्टवरून भारतावरती जो हल्ला होणार आहे, पूर्वोत्तर राज्यांमधून भारतावरती जो हल्ला होणार आहे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूंनी मिलिटरी रिक्रुटमेंट करून घेतली पाहिजे. मिळेल त्या जागी लष्करामध्ये भरती होऊन जा. लष्करात म्हणजे आर्मीमध्ये व्हा, नेव्हीमध्ये व्हा, एअरफोर्समध्ये व्हा, मिळेल त्या जागी मिळेल ती नोकरी लष्करामध्ये तुम्ही स्वीकारा. कारण असं पूर्वोत्तर राज्यांवरून भारतावरती आव्हान येणार आहे. पूर्वोत्तर राज्यांमधून भारतावर कोण हल्ला करणार होतं? सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना. सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेचा विरोध करण्यासाठी म्हणून इंग्रजांच्या लष्करामध्ये भरती. आणि या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती सांगायचं की बोसांना यांनीच प्रेरणा दिली होती म्हणून, सुभाषचंद्र बोसांना. इतक्या थापा. यांच्या सख्या धाकट्या भावाला नारायण दामोदर सावरकरला व्हाईसरॉयनी सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डवरती नेमलं केंद्र सरकारच्या. आणि सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डावरती त्यांना नेमलं याबद्दल यांनी तारा पाठवून आभार मानले व्हाईसरॉयला की मी तुमचा आभारी आहे, माझ्या भावाची तुम्ही नेमणूक केली या रिक्रुटमेंट बोर्डवरती. आणि हे यांचं इंग्रजांबरोबरचं कोलॅबरेशन नव्हतं. हे ज्या वेळेला या रिक्रुटमेंट बोर्डाची पत्र काढत होते त्यावेळेला ब्रिटिश गव्हर्नर्स ऍडमिनिस्ट्रेशनला पत्र लिहित होते, प्रशासनाला, की त्यांना हव्या त्या भाषेमध्ये हवी तितकी पोस्टर्स छापून द्या. विनायक दामोदर सावरकर यांना हव्या त्या भाषेत हवी तितकी पोस्टर्स छापून द्या या लष्कर भरतीसाठीची. आज त्या म्युझियमला आपण गेलो होतो, वसंतराव घेऊन गेले होते. तिथं शाहू महाराजांनी तोफा वितळवून नांगर बनवले. इंग्रजांना त्यांच्या महायुद्धाच्या काळामध्ये लष्कराला मध्ये ज्या वेळेला लोखंडाची कमतरता भासायला लागली त्यावेळेला देशामध्ये असलेल्या ज्या काही हजारो लाखो तोफा असतील त्या वितळवून त्यांची हत्यारं बनवायची महायुद्धासाठी. तर अशा अप्रत्यक्षरित्या सुद्धा त्यांना सहकार्य करायचं नाही, असा विध्वंसक उपयोग होण्याऐवजी मग माझ्या शेतकऱ्याच्या हातात नांगर येईल. आणि यांचं कोलॅबरेशन, यांचं सहकार्य हे असं होतं. 1923 पहिल्यांदा जेव्हा ते हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं, त्या हिंदुत्व नावाच्या पुस्तकामध्ये द्विराष्ट्राचा सिद्धांत लिहिला. त्या द्विराष्ट्राच्या सिद्धांताच्या नंतर 37 ज्यावेळेला ते स्वतः हिंदू महासभेचे अध्यक्ष होते त्यावेळेला अहमदाबादच्याच अधिवेशनामध्ये हा 2 राष्ट्रांचा ठराव पास केला गेला की हिंदू आणि मुसलमान हे एक राष्ट्र असूच शकत नाहीत. 1940 नागपूर रेल्वे स्टेशनवरती पत्रकार परिषद घेतली विनायक दामोदर सावरकर यांनी आणि त्यांनी असं सांगितलं की मोहम्मद अली जिनांच्या पाकिस्तानच्या प्रस्तावाला माझा बिलकुल विरोध नाहीये, माझी पूर्ण सहमती आहे. हिंदू आणि मुसलमान हे एक राष्ट्र असूच शकत नाहीत. फजलुल हक नावाचे बंगालचे मुस्लिम नेते होते, मुस्लिम लीगचे. आणि लाहोरच्या मार्च महिन्यामध्ये लाहोरच्या झालेल्या अधिवेशनामध्ये पाकिस्तानचा प्रस्ताव फजलुल हक यांनी मांडला आणि तो पास झाला 41 साली. त्यानंतर बंगालमध्ये ज्या वेळेला सरकार स्थापन झालं त्यावेळेला फजलुल हक मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे अध्यक्ष तेव्हा.
श्यामाप्रसाद मुखर्जी आणि फजलुल हक, म्हणजे पाकिस्तानचा प्रस्ताव मांडणाऱ्याच्या मंत्रिमंडळात तुम्ही जाताच का बरं? जर तुम्हाला भारताची फाळणी होऊ नये असं वाटत होतं. हे नुसतं इथंच नाही, सिंध प्रांतामध्ये सुद्धा यांचं युती सरकार, फॅटफ ज्याला आता खैबर पख्तुनख्वा म्हणतात, फॅटफ मध्ये सुद्धा यांचं युती सरकार. केरळचा CKR अय्यर, त्रावणकोर संस्थानचा CKR अय्यर नावाचा दिवाण होता, त्यांनी त्रावणकोर हे हिंदू राष्ट्र असेल असं जाहीर करून टाकलं आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये राजदूत पाठवला. त्याचं स्वागत मोहम्मद अली जिनांनी केलं. त्या त्रावणकोरच्या CKR अय्यरला यांनी पत्र आणि तार पाठवून अभिनंदन केलं त्याचं, की स्वतंत्र हिंदू राष्ट्र निर्माण केल्याबद्दल, या सुडो सेक्युलरिझम मधून बाहेर येऊन, हा सुडो सेक्युलर पण त्यांनी काढलेला शब्द आहे, या सुडो सेक्युलर याच्यातून बाहेर पडून तू एक स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित केलं, याबद्दल मी तुझे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. यांनी व्हाईसरॉयला लिहिलं की भारताला स्वातंत्र्य देण्याऐवजी भारत नेपाळच्या सम्राटाच्या हवाली करा, कारण या जगातलं हे एकमेव हिंदू साम्राज्य आहे नेपाळ, भारत नेपाळच्या हवाली करा असं लिहिलं. सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं की सिखिस्तान हे नवीन राष्ट्र घोषित करा, स्वातंत्र्याची पहाट उजाडेल त्यावेळेला अचानक भारतातल्या लोकांना लक्षात येईल की अरे आणखीन एक तिसरं राष्ट्र निर्माण झालंय. म्हैसूरच्या राजांनी, वडियारनी तिरंगा फडकवल्याबद्दल 20 स्वातंत्र्य सैनिकांना गोळ्या मारून ठार केलं. यांनी वडियारचं अभिनंदन करणारं पत्र पाठवलं आणि त्यातही त्यांनी हेच लिहिलं की भगवा हाच या देशाचा ध्वज असू शकतो, तिरंगा हा फार तर खादी भांडारवर शोभेल. आणि त्यांनी म्हैसूरच्या राजालाही सांगितलं की तुझंही राष्ट्र वेगळं घोषित कर. जुनागडच्या राजाला सांगितलं की तुझं राष्ट्र वेगळं घोषित कर. म्हणजे प्रेम डोगरा त्यांना पत्र पाठवून सांगितलं की लद्दाख हे वेगळं हिंदू राष्ट्र घोषित करा. हरिसिंगांना पत्र पाठवलं, त्यांना सांगितलं जम्मू हे वेगळं हिंदू राष्ट्र घोषित करा आणि व्हॅली, श्रीनगरचे खोरं हे पाकिस्तानला जाऊ द्या, देऊन टाका. ज्यांना भारताचे 9 तुकडे हवे होते, 9 खंड करायचे होते, त्यांनी अखंड भारत झाला नाही म्हणून गांधींचा खून केला. आणि हा एक म्हणजे अत्यंत खोटा, धादांत खोटा असा इतिहास वारंवार लोकांसमोर सांगितला जातो. आता म्हणजे परवा ते राहुल गांधी ज्यावेळेला सावरकरांबद्दल बोलले, ज्यावेळेला त्याच रणजित सावरकरनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये माझ्याशी मुलाखत झाली होती तेव्हाही हेच बोलला होता तो. एक दिवस सेल्युलर जेलमध्ये रात्रभर राहून बघा आणि मग सावरकरांबद्दल बोल म्हणावं. राहुल गांधी राहील, एक रात्र नाही 10 रात्र पण राहील सेल्युलर जेलमध्ये. तो जर असं म्हटला समजा की माझ्या बापासारख्या जशा देहाच्या चिंधड्या उडाल्या तशा आधी चिंधड्या उडवून घ्या मग माझ्याबद्दल बोला, किंवा माझ्या आजीच्या देहाची जशी छालनी झाली तशी छलनी एकदा करून घ्या मग बोला. 10 दिवस तिथं राहून तर तो बोलेल, पण चिंधड्या उडवून घेतल्यानंतर तुम्ही कसं बोलाल? पण उडाले असतील ना. ही कुठली नवीन पद्धत आहे की हे करून पहा, ते करून पहा. मलाही आणीबाणीच्या वेळेला तू का बोलत नव्हतास? अरे 7 वर्षाचा होतो यार. तर हे जे भक्त लॉजिक आहे ना, हे खरोखर लो IQ बुलडोजर सारखं आहे की अमुक वेळा काने बोलला, तमुक वेळा काने बोलला, तमुक वेळा आत्ता बोलतोय ते ऐक ना. हे जास्त वास्तववादी आहे. हे आज माझ्या परिघामध्ये राहून मला ते बोलता यायला पाहिजे ना. आणि अंदमान पहिले तर आता तर त्यांनी कहरच केला की मर्सी पिटिशन दिलंच नाही, राहुल गांधींनी पुरावा दाखवा. म्हणजे राहुल गांधी याला बाबा मी दाखवतो ना, मी दाखवतो ना पुरावा. यांनी 6 मर्सी पिटिशन स्वतः लिहिली, व्यक्तिगत मर्सीची. लोक त्याला माझं भयंकर ऑब्जेक्शन आहे या शब्दावर, माफीपत्र, माफीनामा याच्यावर अजिबात नाही. त्यांनी माफी नाही, त्यांनी दया मागितली, दयेची याचना केली आणि त्यांनी स्वतः 6 वेळेला लिहिली, त्यांच्या भावाने 3 वेळेला लिहिली, त्यांच्या वहिनींनी 3 वेळा लिहिली, त्यांच्या पत्नीने 3 वेळा लिहिली. अशी 15 मर्सी पिटिशन्स दिली. म्हणून मी दयेची भीक मागितली असं म्हटलं. पण एकदा मर्सी पिटिशन दिलं ठीक आहे, समजू शकतो, एकदा दिलं. 15
आणि मग ती त्याची भीक मागणं नाही तर काय. सेल्युलर जेलला ज्या वेळेला मी गेलेलो होतो आणि सेल्युलर जेलची जी आर्काइव्स काढलेली होती, म्हणजे 1857चं युद्ध संपल्यानंतर 1871ला राणीनी कारभार ताब्यात घेतल्यानंतर जे महाराष्ट्रामधले म्हणजे देशभरामधले सगळेच पकडलेले सैनिक हे अंदमानला पाठवून दिले गेले, हजारो जण. आणि त्यांच्या मार्फतच ते पहिल्यांदा बेटं साफ करायची, त्या आधीच्या जमातींना तिथून मारायचं, त्या तिथं राहणारे जे कोण ट्रायबल होते, आणि हा सेल्युलर जेल बांधून घ्यायचा. म्हणजे पोर्ट ब्लेअरला हा जो आयलंड आहे, पोर्ट ब्लेअरच्या एका टोकाला अटलांटा पॉईंट म्हणतात, त्या अटलांटा पॉईंटवरती सेल्युलर जेल बांधला. आता सेल्युलर जेल बांधला तिथं 986 सेल आहेत म्हणून तो सेल्युलर. आपल्याकडे जसे बॅरॅक्स पद्धतीचे जेल आहेत तसं तो नाही, तिथं प्रत्येकाचा एक सेल, एका सेलमध्ये एक कैदी, म्हणून त्याला सेल्युलर जेल म्हणायचं. तर ते 986 सेल म्हणजे एका वेळी 986 कैदी असायचे. 1906ला तो जेल बनल्यानंतर 1947 पर्यंत 80,000 कैदी त्या तुरुंगात होते. 80,000. दर आठवड्याला 3 जणांना फाशी दिली जायची. दर महिन्याला कमीत कमी 4 ते 5 जण आत्महत्या करायचे तिथे. या 80,000 जणांपैकी 3 जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिले, व्यक्तिगत दया याचनेचे अर्ज. जनरल ॲम्नेस्टी याला म्हणतात, की राजाचा राज्याभिषेक झाला म्हणून राजा उदार झाला आणि सगळ्यांना सूट दिली, सगळ्यांना सोडायचं ठरवलं, असं झालं 2-3 वेळेला. त्यालाही यांनी अर्ज केले. पण या व्यतिरिक्त त्यांनी व्यक्तिगत दयेचे अर्ज केले. हे पोहोचले तिथं 4 जुलै 1911ला. 4 जुलै 1911ला पोहोचल्यानंतर सेल्युलर जेलच्या जेल मॅन्युअलचा पहिला नियम आहे की आलेला कैदी हा 6 महिने सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये राहील. सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे त्याला कोणतेही काम दिलं जाणार नाही, त्याला कुठलीही शिक्षा दिली जाणार नाही, काहीही नाही. त्यांनी त्या सेलमध्ये जायचं, सेलमध्ये 6 महिने राहायचं, बाहेर पडायचं नाही, त्याला कोणी भेटणार नाही, त्याला कोणाला भेटता येणार नाही. एकटा 6 महिने त्या एका खोलीमध्ये बंद असेल. हे 4 जुलै 1911ला त्या सेलमध्ये गेले. दर 15 दिवसांनी कैद्याचं वजन केलं जायचं. प्रत्येक 80,000 कैद्यांची जेल तिकीट हिस्ट्री ठेवलेली आहे त्यांनी, त्याला जेल तिकीट म्हणायचे. तर ते सगळं त्यांनी रेग्युलर ठेवलेलं आहे. दर 15 दिवसांनी वजन, दर 15 दिवसामध्ये याला काय काम दिलं, काय काम नाही दिलं, यांनी किती काम केलं, याला शिक्षा दिली का, कोणती शिक्षा दिली, हा आजारी पडला असेल तो उपचार केले का, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे ज्या दिवशी पोहोचले 4 जुलै 1911ला, यांचं वजन होतं 112 पाऊंड. 112 पाऊंड वजन होतं. जेलरनी त्या जेल तिकीटमध्ये असं लिहिलं की हा कोलू जो आहे तो तेलाचा घाणा, त्याचं वजन आहे 80-82 किलो, ज्याने ते पाऊंडामध्ये लिहिलंय. त्यात 30 किलो आपण नारळाच्या वाट्या, करवंट्या किंवा हे टाकतो. तर हे एवढा मोठं वजन फिरवणं याला शक्य नाही, म्हणून दोर वळण्याचं काम सॉलिटरी कन्फाइनमेंट झाल्यानंतर याला देण्यात यावं. 4 जुलैला हे गेले त्या सेलमध्ये. आता 112 पाऊंड म्हणजे साधारण 48-49 किलो वजन. हे त्या सेलमध्ये गेल्यानंतर 29 ऑगस्टला, 1.5 महिन्यानंतर यांनी पहिलं मर्सी पिटिशन लिहिलं. 1.5 महिन्यामध्ये ढासळला आणि मर्सी पिटिशन लिहिलं. लक्षात घ्या, 80,000 कैदी. आज सेल्युलर जेलला गेल्यानंतर जर तो साऊंड अँड लाईट शो बघितला ना, तर असं वाटेल या अख्ख्या तुरुंगामध्ये एकच कैदी होता. यांच्या व्यतिरिक्त 79,999 होते. पण 3 जणांनी मर्सी पिटिशन लिहिली. त्यातले 2 सावरकर बंधू आणि तिसरा बारीक घोष नावाचा. बारीक घोष म्हणजे अरविंदो घोषांचा धाकटा भाऊ. या 3 जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिले. मराठी याच्यामध्ये म्हणजे आपल्या विष्णू पिंगळे म्हणून हे होता तिथं सेल्युलर जेलमधला कैदी, त्याला फाशी दिली तिथं. या रजनी पाटील जे आहेत बीडच्या, त्यांचे आजोबा म्हणजे विष्णू पिंगळे, हे त्यांनाच माहित नव्हतं. तर हा तिथला प्रकार होता. त्यानंतर सॉलिटरी कन्फाइनमेंट संपल्यानंतर यांना दोर वळण्याचं काम दिलं. दोर वळण्याचं काम करत असताना त्यांना तो जो
जेलमधले ताणेबाणे आहेत की वॉर्डन कोण आहे, हा कोण आहे, बाकीचे कैदी कोण आहेत, हे सगळं समजायला लागलं. बरं, यांनी यांच्या आत्मचरित्रामध्ये असं लिहिलं सर की आम्ही कैद्यांनी आमचं स्वतःचं तारायंत्र सुरू केलं. आम्ही बेड्यांची भाषा तयार केली की आम्ही बेड्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये वाजवायच्या आणि एकमेकांना संदेश द्यायचा आणि अचानक दुसऱ्या दिवशी तुरुंगामध्ये संप व्हायचा आणि जेलरला कळायचंच नाही की यांनी एकमेकांपर्यंत संदेश कसे पोहोचवले. आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असल्यामुळे मला ती इतकी अभिनव कल्पना वाटली की हे बनवली कशी भाषा. बरं, भाषा बनवली, माझ्यापुरती मी बनवली, ती शिकवली कशी बरोबरच्या माणसाला. ती या माझ्या सेलमधल्या, माझ्या विंगमधल्या 5 विंग होत्या, त्या मध्ये सेंट्रल टॉवर आणि सेंट्रल टॉवर पासून पसरलेल्या 5 वेगवेगळे त्या विंग्स. तर हे मला इतकं अभिनव वाटलं म्हणून मी त्यांच्या समकालीन असलेल्या सेल्युलर जेलमधल्या इतर क्रांतिकारकांची आत्मचरित्र गोळा करायला लागले. मग मी उल्हासकर दत्तचं मला मिळालं, त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींचं ढाक्याला मिळालं. ढाक्याला नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचं नावच आहे 30 इयर्स इन प्रिझन, 30 वर्ष तुरुंगातले. तर ते मिळालं. त्याच्यानंतर लाहोरहून एका कैद्याचं मिळालं. अशी 6 आत्मचरित्र एकूण मला मिळाली. त्यातल्या एकाही आत्मचरित्रामध्ये या अभिनव गोष्टीबद्दल वाच्यता पण नाही की आम्ही काहीतरी बेड्यांची भाषा केली, संदेश पाठवायचो किंवा काय करायचो, काहीच नाही. आता इतक्या अभिनव गोष्टीबद्दल का लिहिणार नाही कोणी इतर कैदी. उलट बाकीच्या सगळ्यांनी असं लिहिलं की जेव्हा जेव्हा आम्ही तुरुंगामध्ये संप करायचो, उपोषण करायचो, तेव्हा तेव्हा सावरकर बंधू त्यात भाग घ्यायला नकार द्यायचे, हे स्पष्ट लिहिलं. आणि त्यावर त्यांचं म्हणणं असं असायचं की इंग्रज सरकारकडून आम्हाला ज्या सवलती मिळतात त्या सवलती मिळणं बंद होईल जर आम्ही याच्यात भाग घेतला संपात. तर यांना तुरुंगात सवलती मिळत होत्या आणि किती धादांत खोटं लिहिलं, कारण लेखक उत्तम होता ना. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना की माणसाच्या, वाचकाच्या कल्पनाशक्तीला हात घालायचा, तर ती कल्पनाशक्तीला हात घालण्याचं काम त्यांनी केलं. मग असं एक 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 सापडत गेलं. मग 1914ला 14 नोव्हेंबर 1914ला रेजिनल्ड क्रेडॉक होम सेक्रेटरी होते भारताचे, ते प्रत्यक्ष व्हिजिटला गेले होते अंदमानला. तर रेजिनल्ड क्रेडॉकला यांनी 4थं मर्सी पिटिशन दिलं. त्या दिवशी यांचं वजन केलं होतं 126 पाऊंड. 112 पाऊंडाचे आले होते, 126 पाऊंड झाले होते. 4थं मर्सी पिटिशन दिलं होतं आणि त्या मर्सी पिटिशनमध्ये त्यांनी पहिल्यांदा हे अप्रत्यक्षरित्या हिंट केलं की भारतावरती जे टर्को अफगाण आव्हान येऊ पाहत आहे, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. आणि तो हिंदू मुस्लिम या डिव्हिजनचा जो जन्म म्हणा किंवा ही कल्पना त्यांना देणं होतं इंग्रजांना, ही त्या पहिल्या पत्रामध्ये त्यांनी सुचवली 1914ला दिलेल्या. दुसऱ्या दिवशीपासून रेजिनल्ड क्रेडॉक गेल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सावरकरांना जेलमधल्या ऑइल डेपोचं सुपरवायझर बनवलं गेलं. 3 वर्ष त्यांनी दोरवळले. 3 वर्ष पहिले 1911 ते 1914. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुटकेपर्यंत ते ऑइल डेपोचे सुपरवायझर होते. ज्या काळामध्ये ते उर्दू शिकले, मग त्या उर्दू कविता लिहिल्यावर ती पण एक गंमत आहे. मला राजू पुरवळेकरशी माझं बोलणं चाललेलं होतं. मी त्याला म्हटलं, तर मला म्हणते कमलाबद्दल तू काय वाचलंयस का? म्हणजे कमला नावाचा मराठी कविता संग्रह त्यांनी जो लिहिला भिंतीवरती असं म्हणतात. म्हटलं मला एक गोष्ट पटत नाही की यांनी मराठी कविता भिंतीवर लिहिल्या आणि मर्सी पिटिशन कागदावर लिहिले. यांनी मराठी कविता भिंतीवर लिहिल्या आणि उर्दू शायरी कागदावर लिहिली. आणि तो सेल किती? तर 9x7चा तो सेल. त्या भिंती किती असतील? त्या चारी बाजूला आहे, एक बाजूला दरवाजा आहे, बाकीच्या 3 बाजूच्या भिंती. या बाबाची उंची किती? 4 फूट 11 इंच, 1.5 पावणे 2 फूट वरती हात केला समजा, 5.5 पावणे 6 फूट.
5.5 पावणे 6 फूट उंचीच फक्त लिहू शकेल. तिथं काही स्टूल नाही, खुर्ची नाही, शिडी नाही, काहीच नाही. 10,000 कविता लिहिल्या. आता काहीतरी पटेल असं सांगा ना. मी ते नेहमी म्हणतो की तू फेकायला तयार आहे, पण मी झेलायला नाही तयार. मी नाही झेलणार असल्या गोष्टी. माझ्या खांद्यावरती एक अवयव आहे जो मला वापरायला माझ्या कुटुंबाने शिकवलंय. मी विवेकानेच विचार करणार, मी रॅशनॅलिटीनेच विचार करणार. मी प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित होणारच. किती लिहून लिहून किती लिहिणार आहे. आणि मग त्या 14 सालच्या मार्सी पिटिशन नंतर जी त्यांनी 21 सालापर्यंत पत्र लिहिली ती भयानक आहेत. भयानक. मी जसं म्हणतो ना की त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतं, नाकारत नाही. त्यांचं हिंदीवर प्रभुत्व होतं, इंग्लिशवर प्रभुत्व होतं, संस्कृतवर होतं, मराठीवर होतं. आणि इतकं प्रभुत्व होतं की तुम्ही डोळ्यासमोर चित्र येतं तुमच्या वाचता वाचता. त्यातलं एक वाक्य आहे, Where else will this prodigal son turn but to the merciful doors of the parental government? I beg to remain your most obedient servant. Where else will this prodigal son turn? हा वाट भरकटलेला मुलगा हा मायबाप सरकारच्या दारामध्ये दयेची याचना करणार नाही तर कुठे करेल? मायबाप सरकार. आमच्या नाशिक जवळ 14 वर्षाचा नंदुरबारचा शिरीष कुमार छातीवर गोळी खात होता. 14 वर्षाचा तो छातीवर गोळी खात होता. आणि हे मायबाप सरकारच्या दारात याचना करणार नाही, नाही तर काय कुठे जाईल? आय बेग टू रिमेन. तुमचा आयुष्यभर आज्ञाधारक नोकर राहण्याची भीक मागतो. आय बेग टू रिमेन. अशी सगळी ती पत्र. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. इंग्रजांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरून आंदोलन करत असलेल्या तरुणांना ची दिशा भरकटलेली आहे. त्यांना आम्ही पुन्हा इंग्रजांच्या पाठिंब्याच्या दिशेकडे वळवू. एक संधी द्या. माझी लाचारी सिद्ध करण्याची एक संधी द्या. आणि मग त्यांनी ती दिली. हे 4 जुलै 1911 गेले. हे 2 मे 1921 यांची सुटका झाली. 9 वर्ष 10 महिने तुरुंगामध्ये होते. त्यामुळे ते 25 वर्ष 50 वर्ष तेही खोटं. 9 वर्ष 10 महिने ते सेल्युलर जेलमध्ये होते. आल्यानंतर येरवड्याला त्यांना ठेवलं. ते ज्या वेळेला येरवडा जेलमध्ये होते त्याच वेळेला येरवडा जेलमध्ये महात्मा गांधी होते. तुरुंगामध्येच होते. ते एकदाही महात्मा गांधींना भेटले नाहीत. यांची आयुष्यामध्ये महात्मा गांधींची एकदाच भेट झाली. ज्यावेळेला ते लंडनला शिकत होते तेव्हा इंडिया हाऊसमध्ये महात्मा गांधींना भारतीय विद्यार्थ्यांना भाषण द्यावं म्हणून त्यांना बोलावलं. त्यावेळेला ते गांधीजी जेव्हा पोहोचले त्यावेळेला सावरकर प्रॉन्स तळत होते. प्रॉन्स तळत असताना त्यांनी गांधीजींना प्रॉन्स ऑफर केले की प्रॉन्स खा. गांधीजींनी सांगितलं मी मांसाहार खात नाही. त्याच्यावरती ते म्हणाले यू आर अ सीसी. तुम्ही नेभळट आहात आणि ॲनिमल प्रोटीन खाल्ल्याशिवाय इंग्रज साम्राज्याच्या विरोधात कसं लढणार? त्यावर गांधीजी म्हटले की इंग्रज साम्राज्याच्या विरोधात लढण्यासाठी माझं नैतिक बळ पुरेसं आहे. त्यासाठी मला प्रॉन्स खायची गरज नाही. पण त्यावर यांचं म्हणणं की तुम्ही नेभळट आहात. म्हणजे शौर्य पुरुषार्थ याबद्दलच्या कल्पना सुद्धा किती म्हणजे आपण काय म्हणतो ठिसूळ, अत्यंत ठिसूळ या कल्पना. म्हणजे हाच मनुष्य 1857च्या स्वातंत्र्य समरचं पुस्तक ज्या वेळेला लिहिलं, म्हणजे मी असं म्हणतो की यांचा आयुष्याचा सुरुवातीचा काळ हा रोमॅन्टिक रेव्होल्युशनरीचा होता. की आपण लहान मुलांना गोष्टी सांगतो ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या, भगतसिंगाच्या, मग त्याला असं वाटतं मी पण तसंच. मग तो खोटी ती पट्टी असते शाळेची, ती पट्टी घेऊनच तलवार म्हणून खेळतो. तसं यांचं होतं. रोमॅन्टिसिझम होता क्रांतीबद्दल. आणि त्या रोमॅन्टिसिझममध्ये पहिले यांनी ते पुस्तक लिहिलं 1857चं स्वातंत्र्य समर. 1857च्या स्वातंत्र्य समरा पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलं
की हिंदू आणि मुसलमानांनी जर एकता दाखवली तर 8 दिवसामध्ये इंग्रज साम्राज्य अरबी समुद्रात बुडवून टाकता येईल. त्याच्यामध्ये त्यांनी या सेक्युलरिझमचा अत्यंत गौरवाने उल्लेख केला. बहादूर शाह जफर पासून झिनत महल, सय्यद शहा या सगळ्यांबद्दल अत्यंत लॅविश शब्दांमध्ये त्यांनी लिहिलं, अत्यंत कौतुकाने सेक्युलरिझम बद्दल लिहिलं. बहादूर शाह जफरला पुन्हा राज्य बनवण्यासाठी म्हणून हिंदूंनी पुकारलेला जिहाद होता असं लिहिलं त्या पुस्तकात. हिंदूंनी पुकारलेला जिहाद. आणि देशभरामधले मदरसे हे या स्वातंत्र्य समराचं कसं म्हणजे कंट्रोल टॉवर्स बनलेले होते असं म्हणून त्याचं त्यांनी कौतुक केलं. पण या रोमॅन्टिसिझमची गाठ ज्या वेळेला वास्तवाशी पडली सेल्युलर जेलला आल्यावर, ते येत असताना परत तो हे म्हणजे SS मॉरिया नावाची आगबोट होती, स्टीमशिप. आणि SS मॉरिया शिप लंडनहून निघण्याच्या आधी फ्रान्सला कळवलं होतं की मेंटेनन्ससाठी 2 दिवस ही मार्सलिसला उभी राहील. आणि मेंटेनन्ससाठी मार्सलिसला उभी असताना त्या पोर्ट होलमधून यांनी उडी मारली. हे त्यांनी स्वतः लिहून ठेवलं की मी 7 मिनिट पाण्यात होतो. 7 मिनिट. तर बंदरावरती पाण्यामध्ये उडी मारली. हे किनाऱ्यावर पोहोचले. यांच्या पाठोपाठ भगूरहून नेलेल्या 2 पोलीस कॉन्स्टेबलनी उडी मारली. ते यांच्या पाठोपाठ किनाऱ्यावर पोहोचले. यांना पकडलं आणि यांना घेऊन आले. तो रणजित मला त्या टेलिव्हिजन डिबेटमध्ये म्हणतो इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टामध्ये, पण इंग्रजांनी दबाव आणला आर्बिट्रेशनवरती की फ्रान्सच्या भूमीवरती इंग्रजांना कशी काय अटक करता येईल. मी म्हटलं परत तेच की तू भेगायला तयार आहे, मी झेलायला तयार नाही. इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्टाची स्थापना दुसरं महायुद्ध झाल्यानंतर 1946ला झाली. आपण पहिल्या महायुद्धाच्या आधीच बोलतोय. पण फेकाफेक करण्यामध्ये एक्सपर्ट ना, प्रचंड एक्सपर्ट. आणि आता टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. तो एक समूह आहे बिंडोकांचा की तेही प्रश्न विचारणार नाहीत. ते शाखेमध्ये तसंच त्यांचं प्रोग्रामिंग केलं जातं की प्रश्न नाही विचारायचे. जॅकेटिंग, एक लोखंडाची जॅकेट बुद्धीच्या भोवती घालून दिली जाते की त्याच्या पलीकडे तुम्ही विचारच नाही करायचा. आणि मग ते आर्बिट्रेशन कोर्ट वगैरे असं ते सगळं तो प्रकार त्यांचा चाललेला होता. हे मुळामध्ये यांना पकडलं कसं आहे पण एकदम इतका भारी किस्सा आहे. त्या कर्नल वायलीचा खून केला मदनलाल धिंगरांनी. आणि मदनलाल धिंगरांनी खून केलं कळल्यानंतर हे पळून गेले पॅरिसला. ते आणि श्यामजी कृष्ण वर्मा म्हणजे त्या इंडिया हाऊसचे जे मेन स्पॉन्सरर होते ते श्यामजी कृष्ण वर्मा गेले पळून पॅरिसला. पॅरिसला मादाम कामांनी त्यांच्या घरामध्ये यांना राहायला जागा दिली. हे असे श्यामजी कृष्ण वर्मांनी मादाम कामांच्या असिस्टंटवरतीच बलात्कार केला. पॅरिसमध्ये गुन्हा दाखल झाला. पॅरिसचे पोलीस यांना पकडायला आले तेव्हा हे दोघं पुन्हा तिथून पळाले. श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंडला पळून गेले आणि हे लंडनला परत आले. हे परत आले, गाडीतून उतरले, यांना अटक झाली. त्याच मार्गरेट लॉरेन्सला यांची ओळख पटवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर घेऊन गेले होते पोलीस. आणि श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंडला आजारी पडले, मेले. आत्ता त्या जेम्स कॅमेरॉनच्या बाजूला उभं राहून लंडन म्हणजे 2014 नंतर ज्या वेळेला इंग्लंडला शेठजी गेले त्यावेळेला त्या वेम्बली स्टेडियम मध्ये जेम्स कॅमेरॉन ब्रिटिश प्राइम मिनिस्टरच्या बाजूला उभं राहून त्यांनी भाषण केलं की मैं पहला प्रधानमंत्री हूं जो श्यामजी कृष्ण वर्मा की अस्थियां भारत में ले जा रहा हूं और भारत में हमने कच्छ में जो स्मारक बनाया है इंडिया हाउस का वहां वो अस्थियां रखेंगे. अरे बाबा, श्यामजी कृष्ण वर्मा कोण हे तर माहिती करून घे. एका बलात्काराच्या अस्थी आधीच्या पंतप्रधानांनी नाही नेल्या भारतामध्ये कारण ते शहाणे होते. बलात्काराचा गौरव करायचा नसतो हे त्यांच्या आयडिओलॉजीमध्ये आहे, पण बलात्काराचा गौरव करायचा हे तुझ्या आयडिओलॉजीत आहे आणि म्हणून ते तू कच्छला घेऊन आलास. पण अशा पद्धतीची यांनी भाषणं केली त्यावेळेला.
आणि ते आहे कच्छमध्ये, ते इंडिया हाऊसची एक रेप्लिका बनवली आहे. त्या रेप्लिकेमध्ये ते श्यामजी कृष्ण वर्मांचं त्या अस्थिविस्ती ठेवलेल्या आहेत. मग ही अशी यांची ती सगळी मर्सी पिटिशन. यांना येरवड्यामध्ये परत आणलं. येरवड्यात यांनी काय केलं, यांनी हिंदुत्व लिहिलं, ते पुस्तक एक मराठा नावाने. आणि मग तेव्हापासून 47 पर्यंत ही धार्मिक विद्वेषाची भावना देशभर पसरवण्याचं त्यांनी काम केलं. इंग्रजांच्या विरोधामध्ये एकही गोष्ट नाही केली. 42च्या आंदोलनाला विरोध, त्या दांडी यात्रेची टिंगलटवाळी, या प्रत्येक गोष्टीमध्ये नेहरूंची टिंगल हा अत्यंत, म्हणजे मी असं म्हणतो की तो एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्याचं नाव आहे ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी. न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा. आणि न्यूनगंड हा की मी अनेक बाबतीमध्ये मला आकलन नाही आहे, जे नेहरूंना आहे, जे गांधींना आहे, जे पटेलांना आहे. आणि मग अत्यंत उर्मटासारखं वागायचं, बोलायचं, तुच्छ त्यांनी वागवायचं. हे टिपिकल मोडस ऑपरेंडी आहे. आणि हे लक्षात घ्या, हेच शिकवलं जातं. म्हणून सर्वसामान्य आपल्या लोकल पातळीवरचा नेता सुद्धा त्यांचा असा तुच्छपणाने वागत असतो. हसेल तरी असं छदमी हसेल, असं मनमोकळं हसणार नाही, डोळ्यात पाणी येणार नाही दुसऱ्याचं दुःख बघून. हे हाथरसला राहुल गांधी गेल्यानंतर म्हणणार की हे काय पॉलिटिकल टुरिझम आहे. पण लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणं हेच खरं राजकारण आहे ना. लोकांच्या डोळ्यात अश्रू आणणं हे थोडीच राजकारण आहे. पण यांचा विश्वासच त्यावर आहे, कारण तो ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे, न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा. आणि तो त्यांच्यातही होता, जो सतत त्यानंतरच्या काळात दिसतो. यांचं एक, म्हणजे मला ते फार लकीच ठरलं मी त्यावेळेला, वर्ल्ड वाईड प्रॉपगंडा ऑफ विनायक दामोदर सावरकर नावाचा एक 1600 पानाचा ग्रंथ आहे, जो A.S. भिडे म्हणून त्यांचे जे असिस्टंट होते, जे खालच्या मजल्यावरती सावरकर सदनमध्ये राहायचे, ग्राउंड फ्लोअरला, त्या A.S. भिडेंनी लिहिलेला आहे तो अख्खा मला एक दिवशी मिळाला. आणि त्याच्यामध्ये सावरकरांची सगळी भाषणं, सगळी पत्र, सगळ्या तारा, सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणून मी एवढं सांगतो की यांनी भारताचे खंड खंड व्हावे म्हणून कसा पत्रव्यवहार केला, यांनी इंग्रजांच्या रिक्रुटमेंट बोर्डाच्या बाबतीमध्ये काय काय पत्रव्यवहार करत होते, यांना इंग्रज त्यावेळेला काय पत्र पाठवत होते, पेन्शनसाठी यांनी कसं वाढवून मिळावं म्हणून मागं लागले होते, पेन्शन वाढवून द्या, पेन्शन वाढवून द्या. म्हणजे आपल्याला चंद्रशेखर आझाद, अल्फ्रेड पार्कमध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यांनी गोळी मारून घेतली अलाहाबादला. अल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझादांचा ज्यावेळेला मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या खिशामध्ये एक डायरी सापडली. त्या डायरीमध्ये पंडित नेहरूंनी त्यांना दिलेल्या 3600 रुपयाचा हिशोब होता आणि उरलेले 372 रुपये होते. ज्या वेळेला पंडित नेहरू या सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या लोकांना 3600 रुपये देत होते, त्यावेळेला हे 60 रुपये पेन्शन घेत होते. 60 रुपये. आणि हे नेहरूंची टिंगल करणार. आणि ते पेन्शनही वाढवून मिळावं. बरं, ते पेन्शन सावकारी करायचे, व्याजावर पैसे द्यायचे. हे मिळालेले पैसे लोक थैल्या द्यायच्या, यांना देणग्या द्यायचे. त्या मिळालेल्या थैल्यांमधूनच त्यांनी दादरला शिवाजी पार्कला घर बांधलं. ते म्हणजे तिथं स्मारक नाही करायचं, ते जे राहतं घर आहे ते यांच्या पोरांनी विकून टाकलं. दादा कोंडकेंनी ते विकत घेतलं, सावरकर सदन. आणि विकत घेतल्यानंतर 3ऱ्या का 4थ्या दिवशी यांनी महाराष्ट्र सरकारकडे अर्ज केला की सावरकर स्मारकासाठी शिवाजी पार्क जवळ जागा पाहिजे. आणि दुसऱ्या जाणत्या राजाने ती दिली, 1 रुपये वार्षिक लीज रेंटवरती. आणि तिथं स्विमिंग पूल आहे, तिथं बॅडमिंटन कोर्ट आहे, तिथं हॉल आहे, तिथं ऑडिटोरियम्स आहेत, तिथं लायब्ररी आहे, तिथं जिम्नॅशियम्स आहेत. त्याच्यावरती तो त्यांचा जो आता आहे तो लाखो रुपये दर महिन्याला कमावतो. आणि महाराष्ट्र सरकारला 1 रुपया देतो, 1 रुपया लीज रेंट. आणि मग ही विचारसरणी अशी पसरत राहते. ही पसरवण्याचा सतत प्रयत्न केला जात राहतो. आणि हे डिस्टर्ब होतात ज्या वेळेला
यांच्या स्पेसला आपण ऑक्युपाय करायला लागतो. म्हणजे हे महात्मा गांधी धर्माची स्पेस जोपर्यंत ऑक्युपाय करून होते भारतातली, तोपर्यंत हे भामटे त्यात घुसू नाही शकले. यांनी जरी धर्माच्या नावाने हे काढलं. आणि बघा, म्हणजे सांगताना असं कसं सांगायचं, विज्ञानवादी होते सावरकर, मग असं कसं विज्ञानवाद? एक विज्ञानवादी माणूस शुद्धी नावाचं कर्मकांड कसं जन्माला घालतो? दलित आणि मुस्लिमांना शुद्ध करून घ्यायचं, याच्यासाठी तो शुद्धी नावाचा एक यज्ञ तयार केला, जो आता घरवापसी नावाने फेमस झाला. आणि मग तो अग्निहोत्राचा यज्ञ करायचा आणि मग तो धूर घेतलेला माणूस शुद्ध झाला म्हणायचा. आता तर जो विज्ञानवादी आहे तो एक कर्मकांड कसं जन्माला घालेल? म्हणजे नाही, पण ते समाज सुधारक होते. ते जेवायचे, ते अंदमानमध्ये शेजारी कोण बसलं हे सुद्धा बघायची त्या मुभा नव्हती ना. नवल काय, दुसऱ्या कुठल्या तरी जाती धर्माच्या लोकांबरोबर जेवण केलं यात. पण तरी सुद्धा ताट वेगळं असायचं, पदार्थ वेगळे असायचे त्यांचे. आणि मग असा समाज सुधारक पतित पावन नावाचं मंदिर कसं काय काढतो? देशामध्ये असलेल्या मंदिरांपैकी एकही मंदिर दलितांसाठी उघडं नाही करून दिलं. त्यांच्यासाठी नवीन मंदिर बांधलं. त्या मंदिराचं नाव दिलं पतित पावन मंदिर. म्हणजे तुम्ही त्यांना जन्मतः पतित मानता आणि ते इथं येऊन पावन होणार तुमच्या मंदिरात, पण अदरवाईज ते जन्माने पतित आहेत यावरती तुमचा विश्वास आहे. त्याच समग्रमध्ये पण आहे की मनुस्मृती हीच या देशाचं संविधान आहे, हेच या देशाचं पहिलं आणि अंतिम संविधान आहे, दुसरं असूच शकत नाही. आणि म्हणून तो सगळा स्त्रियांबद्दलचा द्वेष, असूया ही सगळी त्यातून आहे. पण ठाम विश्वास त्या या सगळ्या गोष्टींवरती. आणि मग हा जो सगळा विसंवाद म्हणजे विसंवाद नाही, बुद्धिभेद करण्याचा जो प्रयत्न आहे, हा त्यातून त्यांनी सुरुवात केला. की असं म्हटल्यानंतर सांगायचं विज्ञानवादी आहे, मग विज्ञानवादीचं उत्तर दिल्यानंतर म्हणायचं नाही समाज सुधारक होते, मग म्हणत नाही ते नॉनव्हेज पण खायचे. मग ते नॉनव्हेज खायचे तर आता जे खातात त्यांना का मारू राहिले? त्यांनी सांगितलं ना गाय उपयुक्त पशु आहे, आणि उपयुक्त पशु हा निरुपयोगी झाल्यानंतर तिला त्या पशुला पोसण्यामध्ये शेतकरी मरण्यापेक्षा ती गाय मारावी. मग आता का लिंचिंग करता? पण आता लिंचिंग करतात कारण तो धंदा आहे. मीच रफिक कुरेशी नावाने गुजरातला राहिलो 6 महिने, आणि राजस्थानहून गाय म्हशी आणायचो आणि गुजरातमध्ये विकायच्या. आणि वाटेमध्ये यांच्या संघटना कशी खंडणी गोळा करतात. 8-9 वेळेला मला असं ट्रकमधून ओढून खूप मारलं, रक्तबंबाळ झालो. मग पैसे दाखवले, मग त्यांच्या अध्यक्षाकडे घेऊन गेले. त्यांचा अध्यक्ष मला म्हणतो, डर हमारी इन्वेस्टमेंट है, हमको डर फैलाने में बहुत टाइम लग गया, अभी पैसा कमाने का टाइम है. अभी रोज 1.5 करोड़ रुपया एक चेक पोस्ट पर इकट्ठा होता है रोज. एक आदमी मार डालते हैं तो 10-20 हजार लोग डर जाते हैं, इसलिए बीच बीच में लोगों को मारते रहना पड़ता है. म्हणजे तुमच्या माझ्यासाठी ती आई, गाय देवता, गोमाता यांच्यासाठी धंद्याचं मॉडेल, बिझनेस मॉडेल. त्यांना फुकट चामडी आणून द्यावी लागते परत. आणि तो जो अध्यक्ष आहे त्याची टॅनरी आहे, तो एक्सपोर्ट करतो गायची चामडी. मी म्हटलं ये तुम्हारे धर्म में तो नहीं चलता है ना? तो म्हणजे नाही चलता है. म्हटलं फिर चमड़ा क्यों चलता है? तो मला म्हणे वो चमड़े की पूजा करूँ कि लक्ष्मी की पूजा करूँ? मतलब फिर 2 पैसा हमको भी मिलने दो. तुमको जिंदा रहने के लिए जितना जरूरी है उतना मिल रहा है ना, बाकी सब हमारा है. हे बिझनेस मॉडेल. आणि म्हणून म्हटलं मी विवेक, रॅशनॅलिटीने जर आपण विचार केला तर याला आपण उत्तर देऊ शकतो. मला एका कॉलेजमध्ये झालं, हाच विषय झाला. असं सावरकर विवरकर सगळं बोललो. मी तर रॅशनॅलिटी इन जर्नलिझम असं लिहिलं. तर तो एक मुलगा मला म्हणे रॅशनॅलिटी म्हणजे काय? तर मला वाटलं याला शब्द नाही कळला, म्हणून मी सांगितलं विवेक. म्हणे विवेक म्हणजे काय? तर त्या दिवशीच बातमी आली होती लिंचिंगची. म्हणजे या माणसाला का बरं मारून टाकलं? म्हणे कारण गाय आपली आई असते, गाय माता असते. तर म्हटलं गाय का बरं माता असते? मी नाही मानत. माझ्या आईला मी असं रस्त्यावरती उघडं नागडं सोडणार नाही, एका उकिरड्यावरती घुंगत फिरेल ती, असं मी नाही माझ्या आईशी वागणार. थोडं नाही, कारण गाय आपल्याला दूध देते. म्हटलं मग विवेक असं सांगतो की गाय नाही आपल्याला दूध देत, आपण दूध काढून घेतो.
ठीक आहे, व्हॉलेंटरीली माझ्या दारात येत नाही म्हणाला की घे दूध माझं म्हणून, आपण काढून घेतो. आणि हे काढून घेण्याची ट्रिक ज्याला पहिल्यांदा कळली त्याला थोडीशी खंत वाटली की त्या वासराच्या हक्काचं दूध मी घेतोय. आणि मग त्याच्यातला भारतीय पुरुष जागा झाला आणि त्याने तिला आई म्हणून टाकलं की दुःख सहन करायचं, त्याग करायचा, तक्रारही नाही करायची, निमूटपणाने सहन करायचं, मग आई. मग तिला एकदा आई म्हटलं की मला वाटणाऱ्या शरमेमधून मी मोकळा. आणि मग तो त्या शरमेतून मोकळा झाला आणि मग तो बेशरमांची फौज निर्माण करत गेला जी तुझ्यापर्यंत आली म्हटली. म्हणून तू म्हणतो गाय माझी आई आहे. तू तिचं मूत्र पवित्र समजतो पण मनुष्य मात्र तू शूद्र समजतो आणि त्याची ठेचून हत्या करायचं तुला समर्थन करावं असं वाटतं. हा फरक आहे. तरी त्याला कळेना. मग मी त्याला म्हटलं तू देवबीव मानतो वाटतं. तो म्हणे हो. रामायण वाचलं का म्हटलं. म्हणे वाचलंय. म्हटलं रावण जाळतो का. म्हणे हा म्हणजे मी स्वतः नाही पण आमच्या इथं रावण जाळतात. म्हटलं व्हेरी गुड. म्हटलं बिरबल अकबराच्या गोष्टी आपण का बरं वाचायचो. म्हणजे म्हटलं म्हणजे त्यातून काहीतरी बोध घ्यायचा. बिरबल अकबर असेल, इसाप नीती असतील, त्यातून काहीतरी बोध घ्यायचा. रामायणातून काय बोध घेतला म्हटलं. तर म्हणजे काय. म्हटलं अख्खं रामायण का बरं घडलं. त्यामुळे सीतेला पळवून दिलं म्हणून. म्हटलं मग तो भारतातला अपहरणाचा पहिला गुन्हा आमच्या नाशिकला दाखल झाला. नाशिकला अपहरण झालं. पण झालं कसं म्हटलं. तो लक्ष्मण रेषा आखून गेला होता. ती ओलांडून कोणी आतमध्ये आलं तर जळून जाईल सांगितलं होतं. मग रावण का नाही जळाला. तो म्हणजे नाही सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का बरं. तो म्हणजे त्याला भिक्षा द्यायला. म्हटलं ज्याची लंका सोन्याची त्याला भिक्षा द्यायला. तो म्हणजे तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग येड्या पहिला बोध हा साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. हा रामायणाचा पहिला बोध. आणि तुझं तो रावण होता कोण म्हटलं. तो म्हणजे राक्षस होता. म्हटलं नाही तुझ्या वर्णव्यवस्थेत कोण होता. तो म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण होता. म्हटलं दुसरा बोध. म्हटलं पहिला रावण कधी जाळला. तो म्हणजे राम अयोध्येला परत गेल्यानंतर. म्हटलं मग येड्या रामाने सांगून ठेवलं रावण का जाळायचा. हे रामाने सांगून ठेवलं की रावण का जाळायचा. तो तुमच्या आबरूवर पण हात टाकतो साधूच्या वेशात येऊन. आणि तरी तुम्ही शहाणे होत नाही म्हटलं. एवढं तर लॉजिक, विवेक, रॅशनॅलिटी वापर. आणि मग ती रॅशनॅलिटी आपण वापरायला लागलो ना की यांचे सगळे मनसुबे असे उद्ध्वस्त होऊन जातात पूर्णपणे. बाबरी मशिदीचा निकाल लागला त्या दिवशी एबीपी माझाचा मला फोन आला. मला आणि तुमची प्रतिक्रिया पाहिजे कारण तुमची मतं आम्हाला माहिती आहे. तुम्हीच याच्या विरोधात काय असेल तर बोलाल. तर माझ्या बिल्डिंगमध्ये पण बरेच शाखेतले राहतात. तर तो आला. त्याने ते खालती पोडियमवरती स्टँड लावला, छत्री बित्री लावली. ते बघून 8-10 जण आले. काय त्यामुळे ते टकल्यांची प्रतिक्रिया घ्यायला आलो. मग ते खुश झाले की आता याची गंमत बघता येईल. आता काय बोलतो बघू. मग त्यांनी आणखीन 8-10 जण बोलावून घेतले. ते हे असे 15-20 जण जमलेले खालती. मी गेलो खालती. मला आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे. म्हटलं प्रभू रामचंद्र भाग्यवान होते. ते सुप्रीम कोर्टात नाही गेले. म्हणजे तर म्हटलं कोर्टाने ऑर्डरच्या पहिल्या पानावरती असं म्हटलंय की मशीद पाडणं हे बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्य होतं. आणि शेवटच्या पानावर असं म्हटलंय की या जागेचा ताबा हा त्यांनाच देण्यात यावा कारण त्यांच्या कब्जामध्ये ही 35 वर्षापासून आहे. रामालाही असंच सांगितलं असतं की बाबा अपहरण हा गुन्हेगारी कृत्य आहे पण सीता रावणाच्या ताब्यात 14 वर्षांपासून असल्यामुळे ती आता तिथंच राहील. आणि मग ते जे आलेले होते त्यांना असं मी तोंड झोडू का नाशिक सोडू. आता माझी गंमत बघायला आलेले त्यांना कसं जाऊ परत हे पण समजेना. म्हणून इतकं रॅशनल राहून विचार करायला लागेल. हे जर आपण करू शकलो तर यांच्या प्रत्येक प्रॉपगंडाला आर पार बघता येऊ शकेल. यांच्या प्रत्येक प्रॉपगंडाच्या पाठीमागचा खरा हेतू काय हे पाहता येऊ शकेल. आणि कोपर्डीचा प्रकार झाला त्यावेळेला असं एक झालं होतं की मी प्रेक्षक गॅलरीमध्ये होतो आणि तो आला फडणवीस आणि त्याने भाषण केलं की आरोपींना फाशी होणारच. पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून उज्ज्वल निकमची नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. तर मी एकदम असं उभं राहिलो तिथं खुर्चीत
तर तो माझ्या शेजारी यदू जोशी होता लोकमतचा, तो मला म्हणे की अरे काय झालं म्हणे. म्हटलं अरे हा उलटा क्रम सांगतोय, याने आधी शिक्षा सुनावली, मग प्रॉसिक्युटर सांगितला, आणि मग प्रॉसिक्युटरच्या मार्गदर्शनाखाली तपास, हे जगातलं 8वं आश्चर्य सांगितलं. म्हटलं काहीतरी भानगड आहे या प्रकरणात. म्हणे हे तुला सवयच आहे आमच्याकडे संशयाने पाहण्याची. म्हटलं सवय नाही, संस्कारच आहेत माझ्यावर, तुमच्याकडं संशयानेच बघायचं, हा संस्कारच आहेत म्हटलं माझ्यावर लहानपणापासून झालेले. हेतू ठेवून, हेतू असल्याशिवाय तुम्ही काहीही करणार नाही, हसणार सुद्धा नाही म्हटलं हेतू असल्याशिवाय. त्यामुळे मला सवय आहे ती आरपार पाहण्याची, आपल्याला ती लावायला लागेल. मग हा अख्खा अजेंडा जो आहे, ही जी सगळी महापुरुषांची बदनामी आहे, मग ती छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले सावित्रीमाईंपर्यंत, ही जी ही स्ट्रॅटेजी आहे, हे जाणीवपूर्वक ही बदनामी केली जाते आहे. आणि नवीन गोष्टी नॉर्मलाइज करायच्या. इथं माझा अनुभव आलेला आहे कोल्हापुरात. मागे एकदा मी आलेलो होतो तेव्हा एक असा दारू पिणारा माणूस रस्ता क्रॉस करत होता, एक स्कूटरवाला जोरात आला आणि त्याच्या पाशी थांबवलं. का रे सौमराच समजतो का स्वतःला? तर माझ्याबरोबर एक होता, तो लागला हसायला. म्हटलं मुस्कडात मार त्याच्या. ही नवीन, हे नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न आहे, हे सवयीचं काढायचं. मजबुरी का नाम गांधी, हे कसं शाळांमधून सवयीचं निर्माण केलं, आणि मग ती सवयीचं झाल्यानंतर मग द्वेष. या प्रोग्रामिंगच्या टप्पे आहेत हे, त्या पद्धतीने हे प्रोग्रामिंग केलं जातं. हे आपल्याला आरपार बघता आलं पाहिजे, आणि मग हे आपण सांगू शकतो की हा काय फरक आहे. म्हणजे असं सांगायला काय, शिवाजी महाराजांनी पण हेच केलं होतं, स्ट्रॅटेजी होती औरंगजेबाच्या विरोधामध्ये केलेली. म्हणजे एक तर त्यांनी माफी मागितली नव्हती. तो येडा कोण भाजपचा आता प्रवक्ता आहे तो बोलला सावरकरांनी माफी नव्हती, शिवाजी महाराजांनी पण मागितली होती. आता काय तुम्हाला माहीत, इथं आल्यानंतर सुटका करून, म्हणजे पहिले तर माफी नाही मागितली. तो जगातला एक अत्यंत कावेबाज असा राजा, त्या कावेबाज असलेल्या राजाला येड्यात काढून तिथून ते पळून आले. आल्यानंतर हे स्वराज्य पुन्हा जिंकलं, वाढवलं, त्याची राजमान्यता राज्याभिषेकातून करून घेतली. आणि ही तुलना त्यांच्याशी करताय. सुटल्यानंतर काय एक गोष्ट सांगावी इंग्रजांच्या विरोधात केलेली, एक गोष्ट, एक ओळ नाहीये इंग्रजांच्या विरोधात, एक आंदोलन नाहीये, संपूर्ण सहकार्य. व्हाईसरॉय लिनलिथगो बरोबर 1939ला यांनी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग सही केली. काल अरुण शौरींना मी सांगत होतो, त्यांचा फोन आला होता तेव्हा. आणि मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ची म्हणजे ते जे आहे ते यांनी यांच्या हस्ताक्षरात लिहिलंय. त्यातली पहिली ओळ आहे, आय विल स्पेंड माय टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड हिंदू महासभा. I will spend my rest of the life in opposing Gandhi, Muslims and Congress. हे यांनी लिहून दिलं. आणि म्हणजे ब्रिटिश साम्राज्य आणि हिंदू महासभेचं समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी काय करणार, तर गांधी, मुसलमान आणि काँग्रेसला विरोध करणार. अरे वा, मग तुम्हाला मी वीर काम. विठ्ठलरामजी शिंदेंचा रत्नागिरीत सत्कार होता, त्या सत्काराला हे हजर राहिले. त्या सत्काराची बातमी यांनी लिहिली, आणि त्या बातमीमध्ये यांनी स्वतःचा उल्लेख वीर सावरकर असा केला. एक चित्रगुप्त नावाचं ते वाचायला पण मी ते ऍक्च्युली माझ्या डोक्यात तर या सगळ्या गोष्टी फ्री ऑनलाईन ठेवायच्या PDF ला, मिळू द्या मुलांना ते. म्हणून ते 200 फोटो पण छापणार, तेवढ्यासाठीच छापणार की ते फिरले पाहिजे. त्यांची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आम्ही उद्ध्वस्त करून टाकू, सत्य सांगू. म्हणजे 1933 साली एक आत्मचरित्र आलं, एक चरित्र आलं जे चित्रगुप्त नावाच्या लेखकाने लिहिलं. त्याची 36ला दुसरी आवृत्ती आली, 41ला तिसरी आवृत्ती आली, मग 48ला चौथी आवृत्ती आली. आणि 48च्या चौथ्या आवृत्तीमध्ये असं लिहिलं की चित्रगुप्त म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. आणि त्यांनीच स्वतःचा उल्लेख वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर असा केला. आचार्य अत्रेंनी तर स्वातंत्र्य वैरी म्हटलं.
म्हात्रे सुद्धा शब्दप्रभू होते ना, आणि खरं लिहायचंय. सगळेच शब्दप्रभू खरं लिहितात असं नाही ना, पण त्यांनी खरं लिहिलं. बाकी तर काय नेम जशी ने परत मातृभूमीला आहे. तिथं काय, लंडनला गेलो होतो त्यावेळेला ते त्यांचा सगळा पत्रव्यवहार इंग्रजांनी ठेवलेला आहे. त्यात यांचा पुतण्या होता, प्रभाकर त्याचं नाव होतं, आणि त्या पुतण्याचा मृत्यू झाला बगूरला, नाशिकला. आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर यांनी वहिनीला पत्र लिहिलं, बाबारावांच्या बायकोला. आणि त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की वहिनी, तुझ्यासाठी मी हे विरह गीत लिहून पाठवत आहे. हा त्यांनी लिहिलेला शब्द आहे, विरह गीत. आणि त्यात हे लिहिलं, नेम जसी ने परत मातृभूमीला, की ते मूल गमावलेल्या मातेच्या भूमीला मला घेऊन जावं असं वाटतंय. आपल्याला काय काय स्टोऱ्या सांगितल्या, अंदमानमधून लिहिलं, आणि कसा स्वातंत्र्यासाठी तळमळत होता जीव. ते वेगळं स्वातंत्र्य हवं होतं त्यांना. ते काय हवं होतं हे आपण आपल्या सभ्यतेच्या मर्यादांमध्ये नाही बोलू शकत. पण ही रियालिटी आहे ना या सगळ्या गोष्टींमधली. आणि म्हणून आज मला खूप जण असं म्हणतात की तू का बोलतो, तू कशाला बोलतोस. म्हटलं मी हे बोलतो कारण माझं पालन पोषण, माझं लहानपण हे अत्यंत धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, लिबरल, डेमोक्रॅटिक, फिअरलेस अशा वातावरणात झालं. कम्प्लिटली फिअरलेस. आणि आजोबा तर मला सांगायचे, हल्ला करायचा तर इंद्रावर, भीक मागायची तर कुबेराकडे. छाडमाड उद्योग आयुष्यात करू नकोस. हल्ला करायचा तर इंद्रावर, भीक मागायची तर कुबेराकडे. हे लहानपणापासून ते शिकवायचे. आणि मग ते जे निर्भय वातावरण, ते जे धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष वातावरण मला मिळालं, तसंच वातावरण माझ्या मुलीला मिळावं अशी जर माझी अपेक्षा असेल एक बाप म्हणून, तर त्यात काय चुकीचं आहे. आणि मग ते वातावरण तिला मिळावं यासाठी मी प्रयत्न करणं भाग आहे ना. मला ते वातावरण मिळालं कारण त्याचे प्रयत्न माझ्या आईवडिलांनी केले. ते स्वातंत्र्य आंदोलन होते. ही स्वातंत्र्य आंदोलनातून जन्माला आलेली मूल्य आहेत. त्यातून मला ते वातावरण मिळालं. पुढच्या पिढीला मिळवण्यासाठी मला ते करावं लागेल. ते काही ताम्रपट थोडी पाठवलंय वरून कोणी की हे असंच राहील कायम. हे प्रत्येक पिढीला याची काही ना काहीतरी किंमत चुकवायला लागेल. आज वाटेल ती किंमत चुकवायला लागेल अशी परिस्थिती आहे. हो ठीक आहे, हरकत नाही. पण त्या 33 कोटींपैकी एकही दिवटा खाली येणार नाहीये. आणि ते असं ताटामध्ये भरून ती निर्भयता, डेमोक्रेसी, सेक्युलरिझम हे असं देणार नाहीये. त्याने टेन्शन आलेलं आहे. ते 33 कोटी, तुम्ही 150 कोटी झाले. किती त्यांनी काम करायचं. त्यांचं काम थोडं आपण करू. आणि म्हणून बोलायचं, म्हणून सतत सत्य सांगत राहायचं, जेणेकरून हे शर्मिंदा होतील. आणि आपल्याकडे ती परंपरा आहे, आपल्याकडे तो इतिहास आहे, आपल्याकडे गौरवास्पद भावना असावी असं आपल्याच वाडवडिलांनी, आजांनी, पणजांनी, भावांनी असे त्याग केलेले, बलिदान दिलेले आहेत. काहीच प्रेरणा आपल्याला मिळणार नाही का यातून. काहीतरी तर मिळाली पाहिजे ना. आणि म्हणून हे लढावं लागेल, हे बोलावं लागेल, सतत सांगत राहावं लागेल. ह्याची जी काही किंमत असेल ती येईल. नियतीने ठरवलीच असेल तर जी होईल ती होईल. नाही तर कधी ना काहीतरी जाणारच आहे ना. पण जसं ते हल्ला करायचा तर इंद्रावर, त्यामुळे ते बोलणं भाग आहे. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. आणि म्हणून बोलायचं, जे सत्य आहे ते बोलायचं, निर्भयपणाने बोलायचं. आणि हे इतके घाबरट आहेत की एक जण यांच्या समोर ताठ छातीने उभा राहिला ना की हे पसार होतात, फरार होतात. हे किसान आंदोलनाने आपल्याला दाखवलेलं आहे की काय होऊ शकतं. या देशातल्या शेतकऱ्यांनी या अत्यंत उन्मत्त झालेल्या सत्तेला लोळवलेलं आहे. अत्यंत सामान्य शेतकऱ्यांनी. हे पुन्हा होऊ शकतं. हे पुन्हा पुन्हा व्हायला हवं. असं जर असेल तर आपल्या सगळ्यांना आपण खरंच
इतके भाग्यवान आहोत महाराष्ट्रातले, तुम्ही तर कोल्हापूरमधले, की आपण ही परंपरा जपण्याचा थोडासा प्रयत्न करू. आपण थोडासा प्रयत्न जरी केला तरी हे या भारताच्या भूमीवरून ही विचारसरणी कायमची नष्ट होऊ शकेल. थोडा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे ते एक धक्का और दो हे आता आपण घोषणा द्यायची, रेशीमबाग गिरा दो. कारण दरवेळेला हे बघा, नरेंद्र मोदी, अमित शहा यांचं काय करायचं असं लोक विचार करत राहतात. पण ही लक्षणं आहेत, मोदी, अमित शहा, मोहन भागवत, ही लक्षणं आहेत. सिम्पटम्स, ट्रीटमेंट ऑफ द सिम्पटम्स नाही करायची, आपल्याला ट्रीटमेंट ऑफ द डिसीज हवा. आजारावर उपचार झाला पाहिजे, लक्षणांवर नाही. आजारावर उपचार झाला तर ही लक्षणं निर्माणच होणार नाहीत. तर आज हा विचार आपण करायला हवा की आजारांवर काय उपचार करायचा. पुन्हा एकदा माझा देश हा अत्यंत निर्भय झाला पाहिजे, सेक्युलर झाला पाहिजे, डेमोक्रॅटिक झाला पाहिजे, लिबरल झाला पाहिजे. हा पुन्हा तसा व्हावा यासाठी आपल्या प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजच्या निमित्ताने मला असं वाटतं तो प्रयत्न करण्याचा जरी आपण आपल्यापुरता निर्धार केला तरी ते खूप मोठं काम असेल. मला या ह्याच्यात बोलावलं आणि इतका वेळ, सॉरी म्हणजे ॲक्च्युली 1.5 तास तुम्ही सगळं ऐकताय, याबद्दल मनपूर्वक खरं तर तुमचे आभार.